बरसों की पानी की समस्याओं से मिली राहत। तस्वीर भिवंडी फूले नगर 1 की है, जहां आपको बता दें कि वार्ड क्रमांक 17 में ये इलाका आता है और यहां के स्थानिक नगर सेविका नंदिनी महेंद्र गायकवाड़ के अथक प्रयास से भिवंडी लोकसभा के सांसद व केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल जी की निधि से आपको बता दें कि 6 इंच के पीने के पाइपलाइन की यहां पर शुरुआत की गई और फूले नगर की जो पानी की तकलीफ है उसे दूर की जाएगी। इस बीच आपको बता दें कि हिंदू रीति रिवाज के साथ में यहाँ पर भूमि पूजन किया गया, नारियल फोड़ा गया, एक दूसरे को मिठाइयाँ खिलाया गया, क्योंकि आपको बता दें कि यहाँ पर पानी की जो समस्या थी वो काफ़ी हद से ज़्यादा यहाँ के लोगों को गूंजना पड़ रहा था। लेकिन आपको बता दें कि इन पानी की समस्याओं से यहाँ की स्थानिक नगर सेविका नंदिनी महेंद्र गायकवाड़ ने उन्हें छुटकारा दिलाने का एक वचन दिया था और उस वचन को पूरा करते हुए दिखाई दी। यहाँ तस्वीर में आप देख सकते हैं कि स्थानिक नगर सेविका नंदिनी महेंद्र गायकवाड़ के साथ में आरपीआई के भिवंडी शहर जिला अध्यक्ष महेंद्र गायकवाड़, साथ ही साथ भारतीय जनता पार्टी के भिवंडी शहर उपाध्यक्ष पूर्व सभागृह नेता और स्थानिक नगर सेवक जो थे सुमित पाटिल वहाँ पर मौजूद थे। आरपीआई के भिवंडी शहर युवा अध्यक्ष वहाँ पर अंबादास गायकवाड़, पिंटिया पाइकराव के साथ में बब्बन गुड़के के साथ स्थानिक फूले नगर के लोग भारी संख्या में वहाँ पर उपस्थित थे। सभी लोगों ने विशेष तौर पर नंदिनी महेंद्र गायकवाड़ का आभार प्रकट किया। तो वहीं पर नंदिनी महेंद्र गायकवाड़ ने भिवंडी लोकसभा के सांसद कपिल पाटिल जी का आभार प्रकट करते हुए कहा कि जो पानी की समस्या थी उस पानी की समस्याओं से छुटकारा दिलाने का काम जो है केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल ने की है। और आपको बता दें कि लाखों रुपए की निधि से ये 6 इंच की पीने की पाइपलाइन यहाँ पर डाली जा रही है। मान्यवरों ने हमारे चैनल से बातचीत की और क्या कहा ये सुनते हैं। आज एक आनंदाची गोष्ट आहे की मागच्या बऱ्याच दिवसापासून फुलेनगरमध्ये पाण्याची समस्या ही भेडसावत होती। जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं की मागे एक 4 महिन्यापूर्वी माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब पद्मानगरच्या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी आले होते। त्या माननीय गायकवाड साहेबांनी भाषणामध्ये केंद्रीय मंत्री साहेबांना मागणी केली होती की दलित वस्तीचे जे भिवंडी शहराचे पैसे आहेत, नुसते फुलेनगर, वरालदेवीनगर किंवा श्रमिक नगर नव्हे तर संपूर्ण भिवंडीसाठी जी निधी येते ती राज्य सरकारने आम्हाला कमी पाठवलेली आहे। त्याच्याऐवजी कल्याण डोंबिवली असेल, ठाणा असेल, बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, या छोट्या छोट्या नगरपालिका आणि मोठ्या महानगरपालिकेला जास्त निधी दिली आणि भिवंडी महानगरपालिकेला दुजाभाव केला, असं एक त्यांचं प्रस्ताव त्यांनी भाषणात मांडलं। त्याच्यानंतर माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांनी गायकवाड साहेबांना बोलून घेतलं की बाबा तुझा काय विषय आहे। तर त्यांनी सांगितलं साहेब असा विषय आहे आणि दलित वस्तीच्या लोकांवर हा अन्यायकारक विषय आहे की त्याला आपण कुठे ना कुठे वाचा फोडली पाहिजे, कुठे ना कुठे हा आमचा विषय माननीय मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे, माननीय देवेंद्र फडणवीस असतील यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे। तर माननीय केंद्रीय मंत्री साहेबांनी यांना सांगितलं की तुम्ही प्रस्ताव द्या, तुम्ही प्रस्ताव दिले तर मी ही कामं मंजूर करून आणतो। त्याच्यानंतर माननीय गायकवाड साहेबांनी 3 कोटीची प्रस्ताव दिली। त्यामध्ये फुलेनगर, श्रमिक नगर असेल, मिलिंद नगर असेल आणि यांचा वरालदेवी नगर असेल, भाग्यनगर असेल, या सर्व भागांसाठी त्यांनी प्रस्तावित कामं दिली। ती प्रस्तावित कामं मागच्या 15 दिवसामध्ये मंजूर होऊन आली आणि त्यातलं आज एक काम हे फुलेनगरचं पाईपलाईनचं याचे आज भूमिपूजन होत आहे। एक आनंदाची गोष्ट आहे की आरपीआय, BJP असेल, शिवसेना असेल, हे आम्ही सगळे मित्रपक्ष आहोत आणि मित्रपक्षाच्या नात्याने ठीक आहे इलेक्शन आणि राजकारण हा वेगळा भाग आहे, परंतु लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही पक्षपात सगळा बाजूला ठेवून जेव्हा भिवंडी शहराचा विषय येतो, भिवंडी शहराच्या विकासाचा विषय येतो, तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि भिवंडीच्या विकासासाठी भांडतो। हीच भिवंडीकरांची खूबी आहे की जेव्हा जेव्हा भिवंडीला गरज असेल तेव्हा तेव्हा माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील, माननीय आमचे आमदार महेश चौगुले असतील, आमचे आरपीआयचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड असतील किंवा स्वतः मी असेल, आम्ही सर्वजण प्रयत्न करून या भिवंडीच्या विकासासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करतो। काही दिवसापूर्वी महेंद्रजी गायकवाड इथे नव्हते। माननीय कलेक्टर साहेब जेव्हा माननीय केंद्रीय मंत्री साहेबांच्या कार्यालयात आलेले तेव्हा देखील महेंद्र गायकवाड साहेबांना स्वतः माननीय केंद्रीय मंत्र्यांनी फोन केला की महेंद्र आता तुमची कामं काय बाकी राहिलीत उर्वरित 3 कोटीची निधी दिली। ते बोलले आम्हाला अजून 5 कोटीची साहेब निधी पाहिजे की जे आमच्या वस्त्या आहेत भिवंडी शहरामध्ये, फक्त या नगराचा नाही तर भिवंडी शहराच्या वेगवेगळ्या भागात जिथे जिथे दलित वस्ती आहे
तिथे साहेब आम्हाला निधी लागेल तर माननीय केंद्रीय मंत्र्यांनी त्वरित त्याला मान्यता देऊन सदरचे प्रस्ताव पाठवण्यासाठी यांना विनंती केली आहे आणि थोड्याच दिवसात 5 कोटीची निधी या सगळ्या वस्त्यांना माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून येईल. शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून इथे उपस्थित असलेले फुलेनगरमधील सर्व रहिवासी, भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष, स्थानिक नगरसेवक महेंद्रजी गायकवाड साहेब आणि मी नगरसेविकाच आहे, पण नगरसेविकापेक्षा जास्त मी इथली मुलगी आणि जावई या नात्याने जेव्हा पण मी इकडे यायचे तेव्हा मला फुलेनगरमधील सर्व माझे नातेवाईक असे सांगायचे की पाण्याचे खूप हाल आहेत, आमची खूप फजिती आहे पाण्यासाठी. तर मी ते ऐकून सगळं घेतलं आणि दलित वस्ती अंतर्गत सुमित भाऊ के या आमचा पॅनल आहे, या पॅनलच्या याने दलित वस्तीच्या निधीतून किंवा कपिल पाटील साहेब यांच्याकडं यांचा पाठपुरावा करून हे काम आमच्या प्रयत्नाने करून घेतलं आणि हे काम आज पास झालेलं आहे. आणि त्यासाठी सगळ्यांना म्हणजे अजून भरपूर कामं आहेत. 2 वर्ष तर असेच आपले लॉकडाऊनमध्ये गेले. फुलेनगरमधील सगळं मी त्यांची मुलगी आहे या नात्याने मला प्रत्येक गोष्ट ते सांगत असतात. आता हॉलचं पण सांगितलं आहे त्यांनी मला, ते हॉलचं पण लवकरात लवकर काम होईल. फुलेनगरमधील रहिवाशांना एवढीच विनंती आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या पाठीमागं राहा, तुमचं सहकार्य असू द्या. याच्यानंतरही मी तुमच्या पाठीशी आहे. एनी टाईम तुम्ही माझ्या घरी येऊ शकतात हक्काने, कारण तुमची मुलगी आहे, जावई आहे. नगरसेविकानंतर, भिवंडी शहर जिल्हा अध्यक्षानंतर फक्त तुमची मुलगी आणि जावई या नात्याने तुम्ही कधी माझ्या घरी येऊ शकता. जय भीम, नमो बुद्धाय. नगर का प्रस्ताव है पानी के बारे में, पानी के लोग को पानी इधर नहीं था, तो इसलिए हमने दलित वस्ती हो या कपिल पाटिल खासदार मंत्री उनकी निधि ला के हमने काम शुरू किया है. आज ये काम है 6 इंच लाइन नया डाल रहे हैं अपने यहाँ पे. उसी तरह अभी फुलनगर में अपने 25 लाख का नया काम पास किया. ऊपर टाँकी होगी, टाँकी से लेकर पूरे मोहल्ले में अपन ये टाँकी का लाइन घुमाएंगे और पूरे मोहल्ले को अपन पानी देंगे. और ये मीटर लगाना जो है, जो मोटर लगाए लोगों ने, मोटर सब निकल जाएगा, लोगों को हमेशा के लिए पानी मिलेगा. लॉकडाउन के लिए कुछ अपनी दिक्कत आई थी, अभी लॉकडाउन उठ गया है, सरकार बदली हो गई, वो भी दिक्कत हमें आई थी. हम लोग अभी जिंदा है. कुछ नगर सेवक तो ओनली खासदार आमदार की निधि भी जिंदा है. इसलिए जो भी काम हो रहा है अभी वो पूरा ये इलेक्शन के पहला पूरा काम हो जाएगा.